भाई पाणी आण. नाही नको. ठीक आहे मग डायरेक्ट बियर आण. नाही तसं नाही. तू पित नाहीस काय? सॉरी सॉरी झाल्या. नाही तसं नाही म्हणजे मी पिऊनच आलोय 2 क्वार्टर. हल नाही हलतोच आहे थोडा. काय बोलतो? प्यायल्याशिवाय बोलताच येत नाही ना. भाई पाया पडतो. अरे कशाला कशाला भाई काय करतो भाई? हा भीती वाटते हो. भीती कोणाची? याची. काय रे काय केलास? काय केलास? आप्पाशेचा काय लफडा केलाय? नाही भाई याची म्हणजे ह्याची नाही. ह्याची नाही मग कशाची भीती वाटते? ह्याची जी अवस्था झाली ना तशी आपली होणे याची. अरे पाहिजे बस बस बस. मला सांग तुझी माझी काय दुश्मनी आहे का? हा मग मी तुला का हात लावन? मला नाही ते दगडू. काय पण करा भाई पण दगडूची अशी हालत करू नका. ते दगडू आणि पालवीचं कायमचं विसरून जातो आम्ही. तुम्ही पण विसरून जा. हे बघ मी ठरवलं ना तर तुझ्या पोराला असा उडवला असता. पण तुझ्याकडे बघून मी गप राहिलो. आपल्या पोरीशी खोटा बोलला तो. हे नाही विसरणार. जेव. माका नको भूक नाही. आता जेवतस काय? असू दे. चांगली भूक लागू दे. पोटात खड्डो पडतोय. चांगली आग लागू दे पोटात. त्याचीच तर वाट बघतोय ना मी. तुझी आऊस वारली तेव्हाच काय आठवतं का रे तुका? ता नाही आठवणार. त्या वयात 20-20 तास काम करायचंय मी. कधी घरात बसले नाही. आणि या वयात तू काय करतोस घरात बसून? काय नाही. किती दिवस असो घरात बसणारच? काय रे दगडू? अरे आप्पा काय सांगतात? काल उठले का तुझे? जाऊ दे गो मंदा. जो माणूस 5-5 लोक अंगावर घेता त्या तुझा आणि माझ्यात काय लागणारा? दगडू अजून तुझ्यावर कोणाची जबाबदारी नाही ना म्हणून. एकदा का मी मेलय ना मग तुका कळत. एकट्याने संसार रेटणं काय असता, जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं आता कळत. मग प्रेम, मित्र, भंकस, पैसा, दारू, टाइमपास या काय डोक्यात येत नाही. सगळा मागे पडता. शेवटी येल लागलेच. रिक्षावर पण येल लागतो काय? आता अख्ख्या आयुष्याचेच एल लागलेत म्हटल्यावर सगळीकडे एल लागणारच. आधी जी लागला होता आता एल लागला. स्वप्न होती टाय लावायची. लागतोय काय तर बू. आला काय? आला आला. सॅडच वाटतोय रे. एकदम सुका बोंबील जायला रे. दगडू दगडू ए दगडूस. अरे दगडू दादूस. अरे थांब. अरे दगडू काय दगडू दादूचं नशीब. एकदम कंडम. काय मराठी शब्द आहे कंडम म्हणजे भंगार. काय येतंय का? कुठे चंद्रावर? तुझ्या आधी तो बाय मग त्याचा नंबर आधी आहे. हा मुलीला भेटायला चाललोय मी कोकणामध्ये. जाता आता काळा बाजार नको. चला स्टेशनला चल.
नमस्कार दगडू शेठ. काय बोंबलले का शिक्षण? मोठ्या अगदी माझाच सांगितलं होतंस मी याव होणार मी त्याव होणार. कुठे गेला तो माज? शेवटी माझा अंदाज खरा ठरला. डुक्कर तो डुक्कर उकिरड्यात राहणार. जास्त आवाज नाही करायचा कायला ना? काय घरी जेवायला येतो काय तुमच्या? हा का घरी कामाला ठेवलाय मला? इज्जतीत राहायचा आणि इज्जतीत बोलायचा. आपलं जे झालं ना म्हणून आय रिस्पेक्ट यू. दॅट डझंट मीन यू कॅन टेक मी फॉर ग्रँटेड. आणि चालवतो आपण रिक्षा. कळला काय? चालवतो आपण रिक्षा. ते पण मानाचं काम आहे. कळलं ना तुम्हाला? त्याच्यावर स्टेटस नाही ठरवायचं आपला. मोठा कोण छोटा कोण. आणि तुमच्या बापाच्या पैशावर जगत ना आपण. स्वतः कमवतो आणि स्वतः खातो. कळला? हा बस. आज पडला मीटर. काय रे दगडू, डायरेक्ट रिक्षावर कामाला लागला? नाही, सकाळी कॉलेज आणि दुपारपासून भाडी घेतो. भाई चांगला वाटला आपल्याला. कॉलेज पण सोडत नाही, काम पण करतोस तू. छान, चांगलं आहे. दगडू, पालवी, वाटलं बोललं पाहिजे म्हणून आपण आली भेटायला. त्या दिवशी आपण बोलली त्याचा राग आला का तुला? नाही नाही, राग नाही आला, थोडा वाईट वाट. जे झालं ते झालं. तू जंटलमन नसला तरी आपल्यासारखा. नाही पण मी बदलीन ना पालवी, बदलून दाखवीन. फक्त तू मला सोडून जाऊ नको. काय आपल्याला कोणी सोडून गेला ना की आपली वाट लागते. माहितीये, म्हणूनच आले तुला भेटायला. आणि कशाला बदलतो? कोणी कधीच बदलत नाही. हालात बदलते म्हणून माणूस बदलतो. आपल्याला कळली तुझी हालत म्हणून आली आपण भेटायला. आणि आपण सोडला का कॉलेज? नाही ना? तू पण नको सोडू. शिक, मेहनत कर, आपलं काम कर. आपण शिकणार, लय मेहनत करणार पालवी, पण आपल्याला सोडून जाऊ नको. अरे आपण इथेच आहे, इथेच थांबणार आपण तुझी वाट बघत. बघू ना वाट. बघू म्हणजे ठरवू आपण ते पुढे ठरवू. जंटलमन झालास तर कळेलच आपल्याला, आणि नाही झालास तर ते पण कळेल. पण तोवर हे दोस्तीत तोडण्याची काय पॉइंट आहे ना? काय बरी नाही ना वाटत तोडायला. फ्रेंड्स, फ्रेंड्स